नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका पुस्तकातला लेख वाचणार आहोत. पुस्तकाचं नाव काय आहे, लेखिका कोण आहेत बघूया. पुस्तकाचं नाव आहे आपलं आपल्यातलं, समाज माध्यमांवरील स्पंदन, आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर वर्षा ठाकूर. त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे हौसेला बक्षीस असतं. आपण असं नेहमी म्हणतो बघा की हौसेला मोल नसतं, पण त्यांच्या लेखाची सुरुवातच अशी आहे की हौसेला मोल नसतं म्हणे, पण हौसेला बक्षीस असतं. आणि हे मला पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यक्रमात कळलं. झालं असं की नंदनवन सुंदर बाग स्पर्धा पर्यावरण दक्षता मंडळ आणि इनरव्हील डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली विभागात ही स्पर्धा घ्यायचं त्यांचं 5वं वर्ष होतं. मागच्या वर्षी माझ्या एका मैत्रिणीने मला या स्पर्धेत सहभागी होण्याचं सुचवलं होतं, पण आज फॉर्म भरीन, उद्या फॉर्म भरीन असं म्हणता म्हणता शेवट तारीख निघून गेली आणि राहूनच गेलं. या वर्षी तर माझ्या 2-3 मैत्रिणींनी मला या स्पर्धेविषयी माहिती पाठवली. एकीने तर भरलास ना ग फॉर्म, काय ग फॉर्म भरलास का असा पाठपुरावाही केला. मग शेवटी लाज वाटून फॉर्म भरायला गेले तर माझ्याकडून तो काही पूर्णच होईना. म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. शेवटी तिथे दिलेल्या एका फोन नंबरवर फोन केला तर समोरून मला अगदी आपुलकीने विचारणा झाली, हां बोला ठाकूर मॅडम. मला ओळखणाऱ्या व्यक्तीचा नंबर माझ्याकडे सेव्ह नाही. मला थोडंसं खजील झाल्यासारखं वाटलं आणि मी ओशाळूनच त्यांना म्हटलं, मला नंदनवन स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं, पण माझ्याकडनं फॉर्म भरला जात नाही, तर काय करू. त्या म्हणाल्या, काही हरकत नाही, तुम्ही मला तुमची माहिती व्हॉट्सअप करा, मी भरते. आता मात्र मला त्यांचं नाव विचारल्या वाचून पर्याय नव्हता. मी थोडंसं कसंच होऊन विचारलं, आपण कोण. तर समोरून त्या अगदी उत्साही आवाजात म्हणाल्या, मॅडम मी मागे तुम्हाला रानभाज्यांच्या प्रदर्शन आणि रेसिपी स्पर्धेच्या वेळी जज म्हणून याल का विचारणा केली होती, आठवतंय तुम्हाला. अहो मी रुपाली शाहीवाले. अरे हो की, आपण बोललोय यापूर्वी. मी पाठवते तुम्हाला सगळे डिटेल्स आणि माझा पत्ता सुद्धा. असं म्हणून फोन ठेवल्या ठेवल्या आधी त्यांचा नंबर सेव्ह केला. नेमक्या त्या आणि 2 परीक्षक ज्या 3 दिवसात परीक्षण करायला घरी येणार होत्या ना, त्याच दिवसात अगदी आम्ही सेमिनारला बाहेरगावी जाणार होतो. मी माझी मदतनीस मनीषा तिला म्हटलं की रुपाली मॅडम आणि 2 परीक्षक आपली गच्चीवरची बाग पाहायला येतील, तू दाखवशील ना त्यांना. एखाद्या गोष्टीची परीक्षा म्हटलं की बऱ्याच जणांना धडकी भरते ना, तसंच काहीसं मला वाटतं तिला वाटलं आणि ती म्हणाली, ताई तू नसता ना, तू नेहमी ठेवतेस तशी नीट पाणी बिणी घालून स्वच्छ नीटनेटकी करून ठेवीन मी, पण तुझ्या झाडांची माहिती मला काही सांगता येणार नाही. तू मैत्रेला सांग ना घरी राहायला. तेव्हा मी म्हटलं, अगं फक्त बाग दाखवायची आहे, बाकी काहीच नाही. तर ती घाबरून म्हणाली, नाही नाही मला भीती वाटते, काही विचारले प्रश्न बिश्न तर, की या झाडाला किती पाणी घालायचं, उन्हात ठेवायचं की सावलीत ठेवायचं, हे बाई तुलाच समजतं, त्यामुळे मला काही ते जमणार नाही. मग मी शेवटी तिला म्हणाली, ठीक सोड, आत्ता सोडून दे, आपण बघूया नंतर, असं म्हणून मी विसरून गेले आणि माझ्या सेमिनारची तयारी करायला लागले. नंतर मी जाण्याआधी मला पर्यावरण दक्षता मंडळातर्फे फोन आला. त्यावेळी त्या असं म्हणाल्या की यावेळेला खूप जास्त प्रवेशपत्र आल्यामुळे आम्ही 1 दिवस परीक्षण वाढवलंय, त्यामुळे तुमच्याकडे आम्ही 4थ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी येऊ. माझ्यापेक्षा जास्त मनीषाला आनंद झाला. मलाही खूप बरं वाटलं, कारण त्यानिमित्ताने रुपाली मॅडम आणि त्यांच्याबरोबर येणारे परीक्षक यांची माझी भेट होणार होती. दोन्ही परीक्षक म्हणजे वनस्पती तज्ज्ञ मनीषा मांजरेकर मॅडम आणि डॉक्टर अंजली रत्नाकर मॅडम या सगळ्या मिळून आमच्याकडे येणार होत्या. आणि झालं, परीक्षणाचा दिवस आला. सांगितलेल्या वेळी अगदी 10 मिनिटं आधी फोन करून या तिघी आमच्याकडे आल्या. त्यांना असलेलं प्रत्येक झाडाविषयीची माहिती, आवड आणि प्रेम त्यांच्या वागण्यात दिसत होतं. आमच्याकडे त्या शेवटच्या दुपारी आल्या होत्या, त्यामुळे बऱ्याच जणांनी, विशेषतः सिनियर सिटीजन्सनी किती छान बागा केल्या आहेत हे त्या कौतुकाने सांगत होत्या. एका मुलाने केवळ कॅक्टस लावलेली होती, तर कुणी सुकुलंटस, कुणी फक्त फुलझाडं, तर कुणी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं. त्यांच्याकडून हे सगळं ऐकताना या सगळ्या बागा आपल्याला पाहता याव्यात
असा विचार मनात आला आणि तेवढ्यात रुपाली मॅडम म्हणाल्या, तुम्ही बक्षीस समारंभाला नक्की या हा." कारण आम्ही या सगळ्या बागांचे फोटो स्क्रीनवर दाखवतो. अरे वा, मला ही कल्पना खूपच आवडली. एवढ्या छान छान गोष्टी ऐकल्यामुळे आपल्याला बक्षीस मिळेल अशी शक्यता थोडीशी कमीच वाटली आणि त्यामुळे मी रोजच्या कामाच्या नादात मला बक्षीस समारंभाला जायचंय ही गोष्ट पूर्ण विसरले. त्यानंतर एक दिवस सगळ्या पार्टिसिपेंटचा एक ग्रुप तयार झाला आणि लवकरच पुढच्या सूचना दिल्या जातील असं तिथे सांगण्यात आलं. त्यालाही बरेच दिवस होऊन गेले आणि एक दिवस अचानक मी दवाखान्यात असताना दुपारच्या वेळी एक फोन आला. त्या बाई समोरनं म्हणाल्या, "काय हो, तुम्हाला काही रिझल्टचं कळलं का?" मी म्हटलं, "कसला रिझल्ट?" त्या म्हणाल्या, "अहो, तुम्ही नंदनवन बाग स्पर्धेत भाग घेतला होतात ना, मी पण घेतलाय." मी म्हटलं, "हो हो हो, पण ते कळवतील ना ग्रुपवर?" त्या म्हणाल्या, "नाही हो, पण आता कळवायला हवं ना, मी आपली रोज वाट बघतेय." मग मी त्यांना कुतूहलाने विचारलं, "तुम्ही काय करता?" तर त्या म्हणाल्या, "मी हाऊसवाईफ आहे, माझी छोटी खिडकीतलीच झाडं आहेत, पण मला आपला तुमचा नंबर ग्रुपवर दिसला म्हणून मी तुम्हाला फोन केला. तुम्हाला काय कळलं तर मला प्लीज सांगा हा." मी त्यांना म्हटलं, "हो हो," आणि मी फोन ठेवला. मग नंतर मी महेशला म्हटलं, घरातल्या कामातनं वेळ काढून आपला छंद जोपासायचा, त्यातून आनंद मिळवायचा, किती मनापासनं करतात ना काही जण. या बाईंना बक्षीस मिळावं असं खरंच मला वाटायला लागलं. त्यावेळी त्यांचं नाव आणि नंबर मात्र मी लक्षात ठेवून सेव्ह केला आणि शेवटी तो दिवस उजाडला निकालाचा. हा बक्षीस समारंभ नव्हता, तर एक कौतुक सोहळा होता. त्या फोन केलेल्या बाईंचं नाव बक्षिसासाठी पुकारल्यावर मला खरोखर खूप आनंद झाला. प्रत्येक जण ज्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पर्यावरण पूरक काहीतरी काम केलेलं होतं, मग ते खिडकीच्या ग्रिलमधली झाडं असतील, गच्चीवरची झाडं असतील, सोसायटीच्या आवारातली झाडं असतील, इथे अशा प्रत्येकाला बक्षीस होतं. एका काकानी तर तरटे ऑफिसच्या पुढच्या नाल्याच्या पुलाच्या भिंतीवरती कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये झाडं लावलेली आहेत आणि पटकन नजरेत भरेल असं सुंदर सुशोभीकरण करून ते त्याची तेवढ्याच आत्मीयतेने निगा राखतात. त्यांनाही या कार्यक्रमात बक्षीस होतं. अष्टगणेश सार्वजनिक बागेत काम करणाऱ्या स्वयंसेवी सिनियर्सच्या उत्साहाला बक्षीस होतं. सर्वोदय पार्क या सोसायटीच्या गार्डनला बक्षीस होतं. वैयक्तिक बागांचे फोटो बघून तर तोंडात बोटं घालावी अशी परिस्थिती होती. इतक्या छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या, नवीन ओळखी झाल्या. माझ्या 2 मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी मला भेटल्या. ओपन टेरेसमध्ये मला उत्तेजनार्थ तर माझी मैत्रीण डॉक्टर गौरी महाजन हिला पहिलं बक्षीस मिळालं. माझी दुसरी मैत्रीण डॉक्टर अक्षदा अभ्यंकरला मदर ऑफ सुक्युलेंटस हे बक्षीस मिळालं. आता तिच्याकडनं या झाडाची जोपासना कशी करायची ही मला कधी न जमलेली कला शिकायला मिळणार आणि त्या निमित्ताने आम्ही वारंवार भेटणार याचाही मला विशेष आनंद झाला होता. कानडे काकांची बाग, डॉक्टर हर्डीकरांची बाग, कोणाची फक्त स्पाइस गार्डन, तर कोणाकडे जास्वंदीचे असंख्य प्रकार, कोणाकडे परदेशी आंब्याचं झाड, तर कोणाकडे काळी हळद. पहावं ते अचंबित करणारं. आणि अशा या कार्यक्रमाला केडीएमसीचे उद्यान विभाग प्रमुख श्री संजय जाधव हे उच्च विद्या विभूषित पर्यावरण प्रेमी व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभणं हा तर दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा. अधिकाधिक उंच उंच वाढणाऱ्या इमारती आणि इंचाने वाढणारा रस्त्यावरचा सिमेंटचा थर आणि हळूहळू त्यामुळे कमी होत जाणारी हिरवाई आणि त्यामुळे कमी होत चाललेले चिमण्यांसारखे पक्षी, हे सगळं आपल्या परीने जपण्याचा प्रयत्न करणारी प्रत्येक व्यक्ती, मग ते खिडकीत पक्ष्यांना पाणी ठेवणं असेल, दाणे ठेवणं असेल किंवा अगदी 4-6 कुंड्यांमध्ये झाडं लावणं असेल, अशा प्रत्येकाचं कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणं हा एकमेव उदात्त हेतू या कार्यक्रमामध्ये होता आणि ते सतत जाणवत होतं. बागप्रेमींची आपली ओळख होईल, इतरांच्या सुंदर बागा बघून आपल्याला काहीतरी छान कल्पना सुचतील असा सुप्त हेतू घेऊन तिथे गेलेल्या मला दवाखान्यातून पेशंट आल्याचा फोन आल्याने लवकर निघावं लागलं खरं, पण घरी आल्यावर देखील दिवसभर त्या सोहळ्याच्या वर्णनाची आवर्तनं मनात सतत चालू राहिली. जसं स्त्रियांना आपल्या वॉर्डरोबमध्ये कितीही कपडे असले तरी आपल्याकडे काहीच नाही असं वाटतं, तसंच या कार्यक्रमाला जाऊन आल्यापासून आमच्याकडे जवळपास 120 झाडं असूनही आपल्याकडे काहीच झाडं नाहीयेत असं मला वाटायला लागलं होतं. कोणकोणती नवीन झाडं घ्यायची त्याची लिस्ट आता मनात तयार व्हायला लागली आणि आता आवश्यकता होती ती फक्त कल्पना कृतीत उतरवण्याची. आज हा लेख वाचण्याचं कारण असं की आज जागतिक पर्यावरण दिन आहे
आणि मध्यंतरी आमच्या घरात अशी एक चर्चा होत होती की आता काय काय प्रॉब्लेम्स आहेत, AI कसं त्रास देणार आहे, युद्धामुळे काय होणार आहे वगैरे वगैरे. आणि माझा मुलगा असं म्हणाला की आणखीन एक प्रॉब्लेम आहे ज्याच्याकडे ना लोक फार सिरियसली बघत नाहीत, खूप थोड्या प्रमाणात काम चाललंय पण आता व्हायला पाहिजे. तर मी त्याला म्हटलं, बाबा हे कसलं काम आहे? तर तो म्हणाला की ग्लोबल वॉर्मिंग. आणि मी त्याला म्हटलं, हां, हां, माहितीये मला, ते आता काय नद्या-बिद्या, शहरं-बिरं पाण्याखाली जाणार आहेत म्हणतायत. एक्स्ट्रीम आपण सगळे सीझन्स अनुभवतोय. पण ते सगळं होईल तेव्हा आम्ही नसणार. तर तो चिडला माझ्यावर आणि मला म्हणाला, की "आई हेच तर आहे ना, की जो प्रॉब्लेम तुम्हाला आत्ता समोर दिसत नाहीये, खरं तर दिसतोय. पण तो इतका सिरियसली तुम्हाला वाटत नाही की तो सीरियस आहे, तोच खरा मोठा प्रॉब्लेम आहे." म्हणून मला हा लेख महत्वाचा वाटला, की आपापल्या परीने छोट्या प्रमाणात का होईना, कितीतरी जण अशी आहेत जी या पर्यावरणाच्या दृष्टीने काहीतरी पूरक काम करतायत. आणि म्हणून हा लेख आज वाचला. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल, डॉक्टर वर्षा ठाकूर यांचा लेख जर तुम्हाला आवडला असेल, माझं सादरीकरण जर आवडलं असेल, तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा.